मंडळी, झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या कौटुंबिक मालिकेत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. यामध्ये हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षय देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगावकर अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याखेरीज बरेचसे कलाकार या मालिकेत पाहायला मिळतात. अशातच आणखी एका अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री झाली आहे. तर ही अभिनेत्री कोण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर लक्ष्मी निवास मालिकेचं कथानक मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. आपल्या हक्काचं घर असावं, आपल्या मुलींची लग्न मोठ्या थाटामाटात आणि चांगल्या घरात व्हावी अशी इच्छा लक्ष्मी आणि निवास या दाम्पत्याची असते. तर या दोघांचा मालिकेत वेंकी नावाचा मानसपुत्र देखील असतो. त्याचा लक्ष्मी आणि निवास यांनी मिळून सांभाळ केलेला असतो. वेंकीला बोलता येत नसतं, पण इतकी वर्ष एकत्र राहून त्याच्या मनातील भावना दळवी कुटुंबियांना ओळखता येतात. याच वेंकीच्या आयुष्यात एक फुलराणीची एंट्री होत आहे. तर वेंकीच्या आयुष्यात एंट्री घेणाऱ्या फुलराणीचं नाव आहे पायल पांडे. नुकताच झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पायल पांडे म्हणजेच फुलराणीची एंट्री दाखवण्यात आली आहे. या फुलराणीला पाहताच क्षणी वेंकीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना दिसत आहेत. तो तिच्याकडे टक लावून पाहत असतो, पण त्यानंतर ती फुलराणी वेंकीवर काहीशी भडकते. तर लक्ष्मी निवास या मालिकेत पायल पांडे म्हणजेच फुलराणीचा अगदी साधाभोळा वेश दाखवण्यात आलाय. दरम्यान अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती गारुड या सिनेमात झळकली होती. यापूर्वी तिने बेरोजगार या सिरीजमध्ये सुद्धा काम केलं होतं. या सिरीजमध्ये ती सई तामणकर बरोबर दिसली होती. याशिवाय पायलने काही नाटकामध्ये सुद्धा काम केलं आहे. तर लक्ष्मी निवास या मालिकेतील नव्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचे? यासोबतच लक्ष्मी निवास ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.